Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics second topic number 2 political parties and second part necessity of political parties. This list of function in a sense answer the question asked above. We need political parties because they perform all these functions. आत्ताच आपण पाहिलं की याच्या अगोदरच्या जो आपला तास झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॉलिटिकल पार्टीज कशासाठी गरज आहे, त्याचं कार्य काय आहे. बट वी स्टील नीड टू आस्क वाय मॉडर्न डेमोक्रेसीज कॅनॉट एक्झिस्ट विदाउट पॉलिटिकल पार्टीज. तरी आपल्याला आणखीनही असं वाटतं की आधुनिक लोकशाही राजकीय पक्षाशिवाय का असू शकत नाही. वी कॅन अंडरस्टँड द नेसेसिटी ऑफ पॉलिटिकल पार्टीज बाय इमॅजिन द सिच्युएशन विदाउट पार्टीज. पार्टीची आपल्याला गरज ही अशी आहे की आपण अशी सिच्युएशन इमॅजिन करा ज्याच्यामध्ये राजकीय पक्षच नसेल तर काय होईल, राजकीय पक्ष नसेल तर लोकशाहीमध्ये काय होईल. सो इवन अ कॅन्डिडेट इन द इलेक्शन विल बी इंडिपेंडेंट. जो उमेदवार असेल ज्याला इलेक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे तो सुद्धा स्वतंत्र असेल. सो ऑन वन विल बी एबल टू मेक एनी प्रॉमिसेस टू द पीपल अबाउट एनी मेजर पॉलिसी चेंजेस. म्हणून एखादा उमेदवार आहे तो लोकांना वचन देईल आणि तो सांगेल की कोणता प्रमुख जो धोरण आहे त्या धोरणामध्ये मी बदल करणार आहे किंवा कोणते धोरणं मी घेणार आहे, काय माझ्या पॉलिसीजमध्ये किंवा धोरणांमध्ये बदल हे असणार आहेत. सो द गव्हर्नमेंट मे बी फॉर्म बट इट्स युटिलिटी विल रिमेन एव्हर अनसर्टेन. अशा पद्धतीने जर राजकीय पक्ष नसेल तर सरकार तयार होईल, परंतु त्याचा जो काही मुख्य उपयोग आहे, युटिलिटी आहे, ते अनिश्चित स्वरूपाची असणार आहे. सो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह विल बी अकाउंटेबल टू द कॉन्स्टिट्युएन्सी फॉर व्हॉट दे डू इन द लोकॅलिटी. जो निवडून आलेला प्रतिनिधी असेल तो कोणाला जबाबदार असेल, ज्या मतदारसंघात तो निवडून आलेला आहे त्या लोकल प्रदेशाला तो फक्त जबाबदार असणार आहे. सो बट नो वन विल बी रिस्पॉन्सिबल फॉर हाऊ द कंट्री विल बी रन. देश कसा चालेल, त्यांचे परदेश धोरण कसं असेल, संरक्षणविषयक काय मत आहे, याच्याविषयी तो व्यक्ती जबाबदार असणार नाही. त्यासाठी राजकीय पक्षाची गरज ही असणार आहे. सो म्हणून एक व्यक्ती फक्त इलेक्शनमध्ये भाग घेतला जिथे कुठे पार्टी नाही आहे. सो हाऊ नो वन विल बी एबल टू मेक एनी प्रॉमिसेस टू द पीपल अबाउट एनी मेजर पॉलिसी चेंजेस. असा व्यक्ती जो आहे तो लोकांना वचन देऊ शकणार नाही की मी कोणकोणते माझे मुख्य ध्येय धोरण माझं काय असणार आहे, माझ्या मुख्य ध्येय धोरणामध्ये काय काय बदल असणार आहेत, आणि तो फक्त त्या कॉन्स्टिट्युएन्सीला त्या मतदारसंघाला जबाबदार असेल. परंतु देश कसा चालेल, देशाचं धोरण काय आहे तो ते ठरवू शकणार नाही, आणि म्हणून राजकीय पक्षाची आवश्यकता आहे. वी कॅन ऑल्सो थिंक अबाउट इट बाय लुकिंग ॲट नॉन पार्टी बेस्ड इलेक्शन टू द पंचायत इन मेनी स्टेट्स. आणि म्हणून आपण एक उदाहरण घेऊया जिथे पक्ष नाही आहेत आणि तिथे इलेक्शन जे होतात ते पंचायतमध्ये इलेक्शन होतात, गाव पातळीवरती इलेक्शन होतात. वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये पंचायतचे जे इलेक्शन होतात, ग्रामपंचायतचे जे इलेक्शन होतात तिथे काही पार्टी वगैरे नसते, बरोबर आहे. ऑल्दो द पार्टीज डू नॉट कंटेस्ट फॉर्मली, इट इज जनरली नोटिस दॅट द विलेजेस गेट स्प्लिट इन टू मोर दॅन वन फॅक्शन, each of which put up a panel of its candidate. आणि म्हणून इथं काय होतं की जे गाव आहे ते गावाचे तुकडे पडतात. आणि म्हणून कशामध्ये तुकडे पडतात, गावाचे वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये त्याचे तुकडे पडतात. आणि मग हे लोक काय करतात, जे वन फॅक्शन त्याचं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ते पॅनल तयार करतात आणि त्याच्यामध्ये त्या एका पॅनलमध्ये त्यांचे उमेदवार उभे करतात. फॉर एक्झाम्पल एखादं गाव घेऊया, त्या गावामध्ये एक पॅनल तयार करतात, एक पॅनलमध्ये त्यांचे उमेदवार तयार करतात. फॉर एक्झाम्पल XYZ विकास आघाडी, बरोबर आहे. आणि त्या विकास आघाडीखाली त्यांचे उमेदवार ते निवडत देतात. दुसरी एक कोणती तरी आघाडी किंवा पॅनल तयार होतो, ते त्यांचे उमेदवार देतात. अशा पद्धतीने पक्ष जर नसेल तर अशा स्वरूपाची रचना होईल. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट द पार्टी डज.
दॅट इज द रिझन वी फाइंड पॉलिटिकल पार्टीज इन ऑलमोस्ट ऑल द कंट्रीज इन द वर्ल्ड. आणि म्हणून राजकीय पक्षाची गरज आहे. आणि जगामध्ये आपण सगळ्याच देशामध्ये राजकीय पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. वेदर दिस कंट्रीज आर बिग और स्मॉल, ओल्ड और न्यू, डेव्हलप्ड और डेव्हलपिंग. सगळ्या देशामध्ये छोटे असो, लहान असो, नवीन असो, जुने असो, की विकसित असो किंवा विकसनशील असो, सगळ्यांमध्ये आपल्याला हे राजकीय पक्ष हे पाहायला मिळतात. जसं आपण आता एक उदाहरण पाहिलं की खेड्यामध्ये, गावामध्ये जर इलेक्शन घ्यायचं असेल पंचायत समितीचं, तर एक वेगवेगळे गट तयार होतात आणि त्या गटाला पॅनल आपण असं म्हणतो. तो गट काय करतो, ग्रामपंचायतला आपापले उमेदवार निवडून देतो. आणि वेगवेगळे गट, उदाहरणार्थ गावामध्ये 3 गट असू शकतात, 2 गट असू शकतात आणि दोन्ही गट आपापले उमेदवार देतात. ज्या गटाचे उमेदवार जास्त निवडून येईल त्यांचं ग्रामपंचायतला काय होईल, सरकार येईल आणि त्यांच्याच पक्षाचा नेता तो सरपंच होईल. अशा पद्धतीने जर पक्ष नसेल तर अशा स्वरूपानेच वातावरण हे होईल. आणि हेच म्हणजे काय की पॅनल म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे पक्ष जे आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या देशामध्ये पाहायला मिळतात. सो द राईज ऑफ पॉलिटिकल पार्टीज इज डायरेक्टली लिंक टू द इमर्जन्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीज. आणि आपण म्हणूया की राजकीय पक्षाचा जो उदय आहे तो उदय कशाशी संबंधित आहे की लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा जो काही उदय आहे त्या प्रतिनिधींवरती राजकीय पक्ष आहे तो राजकीय याचा हा जोडला गेलेला आहे. सो लोक काय करतात, आपले प्रतिनिधी, जनता आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार उभे करतात. सो एकमेकाशी लिंक्ड आहेत हे, एकमेकाशी राजकीय पक्ष आणि प्रतिनिधी लोकशाही प्रतिनिधी लोकांच्या प्रतिनिधींचं सरकार हे एकमेकांशी लिंक्ड आहे. सो ॲज वी सीन लार्ज सोसायटी नीड रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीज. आणि म्हणून आपल्याला असं पाहायला मिळेल की समाजामध्ये आपल्याला आज अशा लोकशाहीची गरज आहे जिथे लोक आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला निवडून देतात, आपल्या प्रतिनिधीला निवडून देतात. म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे काय, लोक आपल्या प्रतिनिधीला निवडून देतात आणि मग शासन करतात, त्याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. ॲज अ सोसायटी बिकम लार्ज अँड कॉम्प्लेक्स, they also needed some agencies to gather different views on the various issues and to present these to the government. आणि म्हणून आपली जी सोसायटी आहे, आपला जो समाज आहे तो आता जटिल बनत चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की काही एजन्सीज अशा आहेत की ज्या काय करतात, जे वेगवेगळे मत आहेत, वेगवेगळे विषय आहेत आणि त्या विषयांना गव्हर्मेंटच्याद्वारे हे सादर करायला भाग पडतात. सो दे नीडेड सम वेज टू ब्रिंग वेरियस they needed to some ways to bring various representatives together so that a responsible government could be formed. आणि म्हणून अशा जे पक्ष आहेत ते काय करतात, आपले जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्या प्रतिनिधींना एकत्रित आणतात आणि एक जबाबदार शासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला तयार करता येऊ शकेल. They needed a mechanism to support or restrain the government, make policy, justify or oppose them. आणि म्हणून आपल्याला एका अशा यंत्रणेची आवश्यकता आहे जे शासनाला सपोर्ट करतील, जे शासनाला ज्याला म्हणूया आपण शासनाच्या निर्णयाला पाठिंबा देतील किंवा जे शासनाला रिस्ट्रेन करतील, जे चुकीचं धोरण आहे त्या धोरणाला ते विरोध करतील, त्याचबरोबर धोरणं आखायला भाग पडतील किंवा विशिष्ट धोरण हे कसं चांगलं आहे ते जस्टिफाय करतील किंवा जर चांगलं धोरण नसेल तर त्याला विरोध करतील. सो पॉलिटिकल पार्टीज फुलफिल दीज नीड दॅट एव्हरी रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट हॅज. आणि म्हणून राजकीय पक्ष जो आहे, जे प्रतिनिधित्व करणारं जे सरकार असतं, लोकांचे प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पॉलिटिकल पार्टीज किंवा राजकीय पक्ष हा पूर्ण करतो. सो वी कॅन से दॅट पार्टीज आर नेसेसरी कंडिशन फॉर अ डेमोक्रेसी. आपल्याला असं म्हणता येईल की राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हा अत्यंत गरजेचा आहे. कारण राजकीय पक्ष हा लोकशाहीमध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात, अशा व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष असणं गरजेचं आहे. कारण जो ज्या पक्षामध्ये आहे,
ज्या पक्षाचं सरकार येईल तो त्याचे ध्येय धोरणं ठरवेल, पॉलिसीज ठरवेल, किंवा ज्याचं सरकार येणार नाही त्याच राजकीय पक्षातील लोक त्याला विरोध करतील. बरोबर आहे. या सगळ्या घटनेसाठी, शासन व्यवस्थेसाठी राजकीय पक्ष हा अत्यंत आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.